Hello. Thank you so much, रोशन म्हात्रे. पीडी साऊंड सिस्टीम सारसोळची ही अतिशय दर्जेदार साऊंड सिस्टीम आहे. त्यांच्या माध्यमातून आमचे आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत. आज आम्ही साथीला आहोत एक मुरबाडची बेहतरीन आवाज अर्थात योगेश वाघ सरचे स्वागत आहे मित्रा. नवी मुंबई या नगरीमध्ये तुझं सोपडा स्ट्रोक लाजबाब ज्यांच्या वाणीमधून सातत्याने ऐकले आणि एक वेगळी ओळख केली आहे योगेशने टेनिस क्रिकेटमध्ये. त्यांचे आवाज आम्ही दुसऱ्या मॅचमध्ये निश्चित ऐकू. पहिली मॅच आपल्या बेटीला घेऊन जातो. टॉस झाली आणि ती टॉस जिंकल्या गावदेवी तळोली टीम. कॅप्टन रोशन कोहली चूज द बॉलिंग फर्स्ट. 5 ओव्हरची मॅच. एका ड्रेस कोडमध्ये सर्व संघाचे खेळाडू खेळताना दिसतील. एखाद्याचे ट्रॅक पॅन्ट किंवा टी शर्ट वेगळा आढळल्यास तर 2 धावांचे पेनल्टीज केल्या जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे. या नियमाकडे निश्चित बारकाईने आपण लक्ष द्याल अशी अपेक्षा आहे. सोनू पाटील यांची ही थेट प्रेक्षक मंडळाची वाहिनी आहे की स्कोरच्या माध्यमातून आपण घर बसल्या या काँग्रेस चषक 2025 पर्व 2चा आनंद घेऊ शकता. लाजबाब हे क्रिकेट आपल्या बेटीला पहिली मॅच रंगते. आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील, जयम म्हात्रे, निखिल लवते, अक्षय म्हात्रे, नारायणजी म्हात्रे, जयरामजी म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा थाटामाटामध्ये पार पडला. लगेच टॉस झाली. राष्ट्रगान गीत मात्र तिथे आपण निश्चित घेतलं गेलं आणि लगेचच टॉस झाल्यानंतर खेळायला होते सुरुवात. 5 ओव्हरची मॅच. कंपल्सरी टार्गेट. एकाच खेळाडू, प्रत्येक खेळाडू एका ड्रेस कोड टीमचे खेळतील याची दक्षता घ्या. खूप चांगली पाहिली इरती गोठवली ती स्पर्धा गजवली. चॅम्पियन्स ठरला जय गणेश कुशल 11 सारसोले आपल्या नाबे केली होती. NMTCच्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या असोसिएशनच्या या रूल्स प्रमाणे नियमावरही स्पर्धा केली जाते. खूप कडक झालेले आहेत नियम. येस, थँक्यू सो मच रोशन. SSPL सीवूड प्रीमियर लीग तेव्हा आम्ही रोशनला नेहमी पाहतो. टकोबा साऊंड सिस्टीम तेव्हा त्यांच्या साथीला असते. रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे यांची जे साऊंडमॅन रोशन म्हात्रेची ती अदाकारी ते भावते, प्रभाव करतो. रोशन आजी प्रभाव करणार, उद्या करणार. उद्या वेगळे कॉमेंटेटर आपल्या भेटीला असतील. हास्य सम्राट आणि शब्दांचे जादूगार दशरथजी पाटील आणि त्याच्या सोबत असे फ्रेंड्स. आज आहोत आम्ही योगेश साथीला जे मुरबाडचा मोठा हा प्रवास तय करून आल्यात. अंतर कापून जवळजवळ 75 किलोमीटर बरोबर. येस, मुरबाड आपण तो 55 किलोमीटर. स्वागत आहे. गोड चेहरा नवतुरीन हा समालोचक. दोन्ही खेळाडूंचे 12वे खेळाडू प्लीज आपण पाठवा. आदरणीय अक्षयजी म्हात्रे, अनिकेतजी म्हात्रे यांचं अतिशय अतुलनीय असं योगदान पर्व 2 मध्ये. दोन्ही बंधू अग्री कोहली प्रीमियर लीग असो, मिसेस होली प्रीमियर लीग असो आणि आता पाहिलं तर काँग्रेसच्या असे दोन्ही भावांचं खूप योगदान आहे. अरे से गोटोली याला पाठिंबा देताना त्यांचं खूप नेतृत्व कामी आलेले. प्रत्येकाने त्यांचा गौरव केला. प्रत्येकानं त्यांच्या शब्दाला मात्र मान देऊन अरेस गोटोलीला भक्कम केले. तर दोन्ही टीमच्या राखीव खेळाडूंना आलेले नाही. विकी बनसोडे बॉलिंग मार्क करतोय. आघाडी जोडी आपण पाहतोय. आय थिंक चंदन तलवार. प्लीज हर्षल राखीव खेळाडू पाठव मित्र. येस, स्वागत आहे. सुमुख सिंग. सिंग इज किंग. कित्येक वर्ष झाले याला आपण 12वे खेळाडू म्हणून नेहमीच पाहतो टीम सारसोले कडून. सुमुख सिंग, बड़े दिल से आपका हमारे कमेंट्री बॉक्स में स्वागत है. मनोज जोली पाहिला तर एसटीच्या पाठीमागे आपण पाहू शकता. चांगला बॅटर. पहिला P1चा ओव्हर हाताळण्यासाठी अर्थातच बॉलिंग मार्कवर एक फायनेस्ट ऑलराउंडर ऑफ द नवी मुंबई विकी बनसोडे. दीपक वैती अलॉंग विथ चंदन तलवार. इरती गोटोली आमदार चषक. चंदन तलवारनं गाजवलं. तब्बल 100च्या वर धावा त्याने कुठल्या. इज डिक्लेअर बेस्ट बॅटर इन दिस सिरीज. नॉट इन दिस सिरीज, त्या सिरीजमध्ये मात्र बेस्ट
अवॉर्ड मिळाला चंदन तलवारला. पॉइंट खडा केले, पॉइंट कव्हर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ, शॉट बाय डिस मिड विकेट इनसाइड द सर्कल, शॉट स्क्वेअर लेग, फाईन स्क्वेअर लेग. असे 7 क्षेत्ररक्षण दैन्याच्या आत. बॉलर विकी हॅप ट्रॅकवर बॅकफुटवर गेला, हलक्या त्याने त्याला स्टेअर केलं. बॅकवर्ड पॉईंटच्या घोषांकी क्षेत्र आहे ते सिंगल मिळताना पहिल्या चेंडूवर खातं खोलतोय दीपक वैद्य आणि खातं खोलून देतो टीमला. अर्थातच 1 सरसोले, जय गणेश कुशल सारसोळे आणि गावदेवी तलवली आपसात भिडतात उद्घाटन 16 च्या मॅच मध्ये. 1 लाख पहिलं, 50,000 द्वितीय आणि 25,000 तृतीय जमलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे स्पर्धेचे करता धरता अनेकजी मात्रे, अक्षयजी मात्रे यांच्या वतीनं पर्व 2 मध्ये तुमचं काँग्रेस चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. दुसरा बॉल, विक्की बॉलिंग मार्क समोर, दीपक बॅकफुट गेला, जागा बनवली आणि त्याला हुक केलं. 2च्या 2 चेंडूमध्ये घोषांकी क्षेत्रात सिंगल आल्या पहिल्या 2 चेंडूवर. चांगली गोलंदाजी ॲप ट्रॅकवर 2 चेंडूला मग ते वलन दिलं होतं. 2 धाव बनल्यात स्कोर. 5 ओव्हरची मॅच. अंपायरच्या रूपामध्ये 3 दिवस अतिशय मोलाची कामगिरी पाहणारा तर उदय तांडेल सर, गुरुनाथ पाटील सर आणि महेश सर यांची कामगिरी राहील या मॅच मध्ये. आपण पाहू शकतो गुरुनाथ पाटील आणि त्याच्या सोबत आहेत महेश. आदरणीय बलिरामजी म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. 2 चेंडूची मात्र इथे समर्थेत आणि वेदांत बच्चू आज समालोकच्या साथीला एक वडंदार अक्षर देताना स्कोरर म्हणून स्वागत आहे वेदांत. बॅकफुटवर जाताना 3च्या 3 चेंडू मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये 3च्या 3 सिंगल दीपक वैतीच्या खात्यात. 3 ने मात्र स्कोर गेलेला आहे पुढे. बिनगडी बाद 3. शांत क्रिकेट आहे. लाजबाब मैदान. खेळपट्टी पहा कशी बनवले आणि खेळपट्टीला अजून मजबूती बनवण्यासाठी खास रोलर मात्र तयार करण्यात त्याचं आज उद्घाटन झालं. लाजबाब हे समर्पण आहे क्रिकेटसाठी. आरेज गोटोली, निखिल असेल, संपूर्ण आरेज गोटोली. एकाचं नाव राहिलं तर थोडंसं चुकीचं होईल. संपूर्ण आरेज गोटोली मात्र संघ बलवान आहे. कित्येक वेळा निवडणूक क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो आणि त्यांच्याच वतीने पर्व 2 आपल्या भेटीला काँग्रेस चषक 2025 कशमकश. पहिलीच मॅच रंगलेली आहे गावदेवी तलूच्या विरोधामध्ये. जय गणेश कुशल 11 सारसोळे. विकी याचं योगदान खूप मोलाचं आहे. क्रिकेट म्हणलं तर विकीच्या अवतीभोवती बरंचसं क्रिकेट बोलतं अरेज गोटोली. मग नवीनच्या विभागाच्या बाहेर असो, नाईटचं क्रिकेट प्रमोट केलंय, प्रोत्साहन दिलंय विकीने. अक्षय नामवंत खेळाडू आहे. क्रिकेट जरी जास्त टीम मध्ये 11 खेळलाच नसतं पण इतर खेळाडूंना प्रोत्साहित करतो, त्यांना प्रमोट करतो. त्यासाठी खास कौतुक आहे अक्षय. विकी रमाकांतजी म्हात्रे, द ब्रदर ऑफ द अनिकेत. ग्रेट शॉट आहे. टायमिंग बेमिसाल. नो चान्स यार. मस्तक वरती दस्तक देऊन हा षटकाराला पहिला षटकार काँग्रेस चषक 2025 पर्व 3 बॅट मधून सादर करताना दीपक वैती. 6 रन प्लीज रोशन. येणारे 1-2 मध्ये TPL तलवली प्रीमियर लीग आपल्या भेटीला येते आणि त्यांचा टीम येथे खेळताना त्याच गावची हा टीम आहे. बॅकफुटवर जाताना शॉट ऑन जॅक केलाय. बेहतरीन टायमिंग. बॅटमधून हा दर्जेदार षटकार. दीपक वैद्य 6 रन. 9 धावसंख्या स्कोर पोहोचलेली आहे. पहिली ओव्हर आपल्या समोर आहे. विकी बनसोडे P1चं पहिलं ओव्हर हाताळताना गावते तलवलीकडून. 9च्या 9 धावा 1 षटकार सहित पोहोचले दीपक वैती. 9 टीम मात्र ते सरसोळे पोहोचते 9 बिनगडी बाद. 4 चेंडूची समायोजित योग काँग्रेस चषक 2025 मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेचे शिल्पकार अक्षयजी रमाकांतजी म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रेंच्या वतीने 1 लाख पहिलं, 50,000 द्वितीय, रोख 25,000 तृतीय अशा 24 संघ स्पर्धेत उतरतील. उद्या हास्याचे फवारे एक नाही येणार तर काही टुर्नामेंट असल्याकडे उद्या मात्र ते आवाज ऐकला मिळणार नाहीये. त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 9 वर 2 धक्के दिले. चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगलं केलं. पहिलं सिंगल नंतर षटकार.
प्रेशर होता, प्रेशर हटवताना चेंडू थोडासा गुडलँडच्या मागे ठेवला. एक्झॅक्टली बिटवीन द हाफ ट्रॅकर अँड गुडलँड बॉल इज जस्ट स्लाइटली इन कट. शॉट ऑन पूल केला गेला दीपक होता आणि तिथे शॉट ऑन पूल फसला. हर्षणाची झेल पकडल्या, पहिला धक्का दिला, लगेचच मात्र स्ट्राईक वरती आला होता एक कुशल, ज्याचं तंत्र खूप बघवलं. पण डबल मॅन्डेट मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरला गेलो का शॉट ऑन पूल केलं तेव्हा ते वेल मात्र विकीने त्याला मिळू दिली नव्हती. वेळ खूप महत्वाची असते. असं डबल माइंडेड मध्ये असताना फटका बसला. सॉफ्ट डिसमिसल व्हेरी इमिजिएटली ही बॅक इनटू द पवेलियन एंड 0वर. मनोज दलिबी चांगला गोलंदाज, पहिला बायकर मॅन ऑफ द तलवली. निलेश चंदू पाटील महाविकास आघाडी चषक या बॅटरने सन्मानाने पहिले बायक नेण्याचा कारनामा केलाय तलवली गावामध्ये. तो बॉलिंग मार पर येताना बॉलिंग मार. तुझं दुसरं ओव्हर, पहिलं ओव्हर आता समोर आहे अर्थातच चंदन तलवार. तलवार खूप चालते चंदनची, वार करतो प्रतिस्पर्धी गोलंदाच्या बॉलिंगवर. नाव हो चंदन तलवार. पहिला चेंडू फेस अक्रॉस द बॅट. हलकीसी अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता. फिंगर गॉन ऑफ. ओ माय गॉड. महेशने त्याला मध्ये पग बाधा आउट दिलाय. नेमकं काय घडलं दोन्ही अंपायरच्या दरम्यान चर्चा केली जाते. खेळ थांबलाय पण सेलिब्रेशन मैदानाच्या आत केलंय. चंदन परतलाय. व्हेरी हार्ड लक. टोटल मी म्हणेन हॅट्रिक झाले, परंतु ही हॅट्रिक 2 गोलंदाजाच्या नावावर जाते. ती पकडली जाणार नाही क्रिकेटमध्ये. पहिली सफलता पहिल्या चेंडू अर्जित करताना कॉट आहे, नॉट लेग बिफोर द विकेट. सॉफ्ट डिसमिसल. व्हेरी डिसपॉइंटेड. खूप निराश. 3 गडी बाद. स्कोर आहे फक्त 9. प्लीज रोशन. Now captain leading front. So the captain आले हर्षल मडवी. खूप नाजूक स्थिती आहे कारण चांगली सुरुवात केली होती. 4 चेंडूवर 9 धावा, त्याच्यानंतर एकही धाव आला नाही. हर्षल मडवी द टीम कॅप्टन. एक्झॅक्टली क्रमांक 5 वर विराज अँड हर्षल. नॉन स्ट्राईक विराज. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा दिला. इन फॉर्म सेटल बॅट्समन ज्याने भन्नाट फॉर्म मध्ये असलेला पहिल्या चेंडू टिप लागला. गोल्डन डकचा शिकार. 2 फलंदाज गोल्डन डकचा शिकार होताना आपण पाहिले. सॉफ्ट डिसमिसल पहिलं होतं अर्थातच कुशल. तदनंतर मात्र परतला आघाडीवीर चंदन तलवार विदाउट स्कोर. नाउ स्ट्राइक कॅप्टन. ओ फटका फसले. ओ माय गॉड. येते तो जाते सावकाश गतीने. आला तसा गेला. अक्षरशः जसे झाडाचे पत्ते गळतात ना तसं संघांचे विकेट मात्र पडायला सुरुवात झाली. कॅप्टन व्हेरी व्हेरी रॉंग क्रिकेट. का 2 झटके गेले होते. 3 गडी बाद. कॅप्टनला तिथे थांबणं खूप गरज. फक्त दुसरं ओव्हर चालू आहे. काय घाय केले. अति घाय संकटात नाही. गोल्डन डकचा शिकार होताना तिसरा बॅट्समन कॅप्टनच्या रूपाने हर्षल परत आहे. अर्थात 4 गडी बाद. एकदम नाजूक अवस्था. 9 रोशन. लारा योगेश आणि अर्थातच केनी 3 प्रमुख बॅटर खेळाडू मात्र खेळत नसताना एक नवीन संघ प्रस्थापित करण्याचा चांगला मात्र प्रयत्न केला जातोय. त्यासाठी त्यांना आमच्याकडून खूप शुभेच्छा असतील. ही वॉन द हॅट्रिकची संधी आणि हॅट्रिकचा बॉल फेस करण्यासाठी 6व्या क्रमांकावर सरसोळे कुशल 11 जय गणेश कडून आले. वैभव हॅट्रिकची संधी आहे. मनोज दलवीला पहिला सफलता. त्याने अर्थात बॅट चंदनला बाद केलं आणि नुकतंच कॅप्टनला तंबूचा रस्ता धरायला भाग पडला. ही वॉन द हॅट्रिकचा चेंडू मनोज. ओ माय सुपर बॉलिंग यार. अतिशय दर्जेदार. बायचे इशारा. बॅटला मात्र लागणार. बीट केला. टप्पा पडल्यानंतर गुडलेनर चेंडूला उचली घेतलेला चेंडू थोडासा हलकासा आतमध्ये आणलं होतं, परंतु
बीड झाला बॅट्समन वैभव. धाव मात्र मिळणार नाहीये. धाव मिळते सिंगल बायच्या इथे नको. चांगला चांगला प्रयत्न केले पण फक्त सिंगल. 9 वर गाडी अटकली होती ती. 9 वर 3 झटके. त्याच्यानंतर मात्र 9 मधून संघाला बाहेर काढताना स्कोर पोहोचले 11 वरती. चांगली गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. पहिला विकेट, दुसरा विकेट, नंतर सिंगल बायच्या रूपामध्ये, पुन्हा एकदा बॅटच्या रूपामध्ये वैभवनं खातं कोडलं सिंगलने. 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा या ओव्हरमध्ये आल्या. अवघी 1 त्याच्या नावावर गोलंदाजाने खर्च केली. 1 बाय. स्कोर आहे 11. दुसरं प्रगतीपथावर आपण पाहतो अतिशय दर्जाचं क्रिकेट आपल्या भेटीला आर.एस. गोटोली घेऊन येते. पर्वत 2 काँग्रेस चषक, राजी स्पोर्ट्स अकॅडमी गोटोली गाव, योग काँग्रेस चषक 2025. उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांचं सरस स्वागत करू. स्पर्धेचे करते धरते प्रणिते अक्षयजी म्हात्रे यांच्या वतीने. गुड स्ट्रोक, लाजबाब टायमिंग आहे, गॅप आहे तिथे शोधून काढणं. कॅप्टनला मात्र माघारी खूप ठेवलं. चेंडू मात्र फरार. 4 रन. लागेल कारण खूप झटके लागले. पाहिलं तर दीपक गेला, चंदन कुशल गेला आणि कॅप्टन गेला. आता मात्र 6व्या विकेटसाठी विराजला साथी लागेल. वैभवला मात्र तो कारनामा करावा लागेल. क्लासिक. व्हॉट अ बेमिसिल टायमिंग आहे. वाईट टायमिंग. चांगला प्रयत्न. ओ माय गॉड, व्हॉट अ डेडिकेशन. सुपरबली प्रयत्न मिड विकेटच्या ठिकाणी तिथे केला गेला. रोशन ठाकूर, बरोबर ना? रोशन मराठे, नॉट रोशन ठाकूर. बुम बुम बुमराह नाही तर रोशन आहे तिथे. वाटलं बॅकवर्ड डीप मिड विकेटचा काय प्रयत्न केलाय परंतु षटकार. चांगला प्रयत्न अपूर्वा पडला परंतु तारीफ करतो मी. ओव्हरची झाली दुसऱ्या समय. 2 ओव्हरचा खेळ. P1 P2 कमाल केले. दुंगोळंदे 2-2 धक्के देताना या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या. अर्थातच 11 टोटल 12 आल्यात परंतु बॅटने 11. 2 ओव्हरची समाप्ती. आपल्या पहिला मॅच आपल्या भेटीला आहे. योग काँग्रेस चषक घेऊन येते पर्वत 2 आर.एस. गोटोली आणि तिथे बॅटिंग करताना आमंत्रण दिल्यानंतर जय गणेश कुशल 11 सारसोळेने धावा बनवल्यात. 2 ओव्हरच्या समाप्ती. 4 गडी बाद 21 धावा. तरी पोहोचला ना तर बॉलिंगचा विचार केला. व्हेरी स्ट्रॉंग बाय सासुले. चंदन नसीर, गुफरान, हर्षल जुन जाईल परंतु 50 स्कोअरवर असणं गरजेचं आहे. या जरी धाव बनलं तर मुश्किल खडे करतील अगेन्स्ट तलोलीच्या. गोलंदाजीदार आहे परंतु इथे 21 वर 4. चांगली फटकेबाजी वैभवची पाहायला मिळते. शॉर्ट ऑन पूल नाईसली आणि गॅप ऑफ ड्राईव्ह केला ना त्याला मात्र तोड नव्हती. पुलिंद चेंडू completely face of the bat. Attractive stroke of the off drive. 4 run. Vicky, chance for the hat trick. संधी आहे. Yes, is complete hat trick. Oh my God, 2 ओव्हर मध्ये संयुक्तरित्या ने घेतलेली ही आगळी वेगळी hat trick विके बनसोडेच्या नावावर. वेल डन विकी. कॉंग्रॅच्युलेशन. प्लीज रोशन. अनुभवी खेळाडू गणेश मडिवी 7व्या क्रमांक मैदानाच्या. खूप शॉर्ट सिलेक्शन होते. फटक्यांची निवड खूप चुकीची झाली कारण 5वा गडी बाद होताना अर्थातच
विराज उदय तांडेल व्हेरी अर्ली विदाउट स्कोर. 4 फलंदाज त्याने पहिल्या चेंडूवर बाद होतानाचा कारनामा केले. गोल्डन डकचे शिकार त्याच्यामध्ये पाहिले चंदन, त्याच्यानंतर कुशल, विराज आणि हर्षल असे 4 प्रमुख बॅटर भोपलाही फोडता आला नाही. खराब शॉट सिलेक्शन. टप्पा पडल्या चेंडूला आत आणला. बेटा क्लेवर बॉलिंग यार, एकही हपवली दिली नाही. व्हॉट अ बॉलिंग अनालिसिस. कंप्लीट हॅट्रिक. हॅट्रिक गेल्यानंतर चेंडू शॉटला ठेवलं, चेंडूला हलकासा हात आणलं इन कटा. त्याला उत्तर नव्हतं गणेशकडे. चेंडू डॉट. सुपर बॉलिंग यार. 21 वर गडी क्रमांक झालेत 5 बाद. गणेश कुशल 11 सारसोले आपली पहिलीच मॅच या स्पर्धेमध्ये खेळताना. औचित्य युवक काँग्रेस चषक 2025. पुन्हा फटका फसलाय, परंतु सौभाग्य होतं. घोषांक क्षेत्रामध्ये हा चुकीचा फटका मात्र गेला. सिंगल फक्त मिळते. सिंगलने 22 धावा. स्कोर बोर्ड वरती 22. 22 वर 5. 22व्या क्रमांकाचे पंतप्रधान पाकिस्तान. माजी पंतप्रधान इम्रान खान 14 वर्ष ही सजा त्यांना देण्यात आली पाकिस्तानमध्ये. त्याचबरोबर 6 वर्षाची जर सजा पाहिले तर त्यांच्या बुशरा या पत्नीला सौभाग्य देण्यात आलंय. कठोर मात्र नियम आहेत पाकिस्तान. माजी कॅप्टन 1992 पाकिस्तान वर्ल्ड कप इम्रान खान 14 वर्ष. खरोखरच हे दुर्दैव म्हणायला लागेल पाकिस्तान या देशाचे. कारण एक माजी पंतप्रधानाला एवढी मोठी शिक्षा, बरेचसे आरोप आणि आरोप मात्र झाल्यानंतर त्यांना ही शिक्षा मात्र पाकिस्तानने दिलेली आहे. त्याचबरोबर 6 वर्षाची स्वतः पत्नीला ही शिक्षा सजावण्यात आलेले, दंडित केलं गेलेलं आहे. इथे एक सिंगल मिळते. धावसंख्या पुढे झालेले 22 वर. ओव्हर क्रमांक 3 पेडीला आपल्या कोठ्यातील दुसरं विके बनसोडे बॉलिंग मार्क. 4था चेंडू राईट आर्म ऑन द विकेट. बॅकफुट वर गेला, जागा बनवली, टायमिंग चांगलं आहे, परंतु डाऊन द हो सुपरली फिल्डिंग वन्स अगेन. या वेळेला सक्सेस झाले रोशन. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु त्या दरम्यान धाव मिळत आहेत. फक्त सिंगल शॉट ऑन पूल केलं होतं गणेशने. बॅकफुट वर गेला, छातीवरून चेंडूला जॅक केले होतं, परंतु का षटकार होता मला षटकाराला आत आणलं मैदानात. वाट रोहन मराठे द सुपर फिल्डिंग यार. दर्जा वाढवला रोहनने. लाजवाब फिल्डिंग. पॉइंट खडे केले. पॉइंटच्या बाजूला काय अंतर सरलं तर पॉइंट कव्हर. हाय शॉट एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ मिड विकेट डीप स्क्वेअर लेग इनसाइड द सर्कल व्हेरी क्लोज ऑफ द स्क्वेअर लेग अंपायर. शॉट स्क्वेअर लेग. तिसरं ओट टाकलं तर टीम कडून आणि आपलं दुसरं टाकणार विकी. ॲप ट्रॅकवर वॉट अ बॉलिंग आहे. परफ्यूम्स डिलिव्हरी. ओ थोडी हाईट ही मात्र डोक्याच्या वर जाताना दिसली. गुरुनाथ पाटील एक ताकीद दिली, बाउन्सिंगची ताकीद. याच्यानंतर टाकला तर अंपायर गिवन द राईट्स जस्ट लाईक द इंटरनॅशनल क्रिकेट. नो बॉल चेंडू ठरवू शकतात जर उंची अडवली. वाईट नंतर एक एक्स्ट्रा मिळते. धावसंख्या 24 वर पोहोचले. उद्घाटनाची पहिली लढत आपल्या भेटीला आहे. क्लेवर बॉलिंग, सुपर बॉलिंग. रूम दिला नाही. रूम बनवायचा विचार केला होता बॅट्समॅनने. नवीनचा विचार केला तर खूप मात्र गंगणाला भिडतील असे रूमच्या किमती पोचलेत. आणि तिथेच मात्र रूम नव्हता, ढकलून दिलं. सेलिमिडोनला सिंगलला जीत केली. स्कोर पोहोचते 25 वर. शेवटचा चेंडू या कोठ्यातील टीम कडून. तिसरा ओव्हर शेवटचा बॉल समोर आहे. एक्सप्रेस मॅन अर्थातच गणेश. चांगली खेळी वैभवची राहिले. 1 चौकार 1 षटकार. गतीमध्ये परिवर्तन केलं. टायमिंग बिनसलं. एलिमिनेशनची कमतरता आणि तिथे चेंडू खाली. रोहन मराठे चांगल्या क्षेत्रक्षणे झेल टिपला आणि एक्सपेन्समॅन गणेश मडबीला तंबूच्या दिशेने रवाना करता. गडी क्रमांक होतोय 6 बाद. 6 हादरे लागल्यात जय गणेश कुशल 11 सरसोळे टीमला केवळ 25 वर. नवी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आपल्या भेटीला आहे. जे संघ उल्लंघन करतील
नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या या नियमाचे त्यांना कडक काळोऱ्याला मात्र समोर जायले ते कृपया करून नोंद करा, दक्षता घ्या, कोणी रूल्स मोडू नका, नियमाचे पालन करा. NMTCच्या रूल्स प्रमाणे स्पर्धा खेळली जाते. युवक काँग्रेस चषक 2025 हरीश गोठवले प्रेझेंटेड पर्व 2 1,00,000 प्रथम 50,000 द्वितीय 25,000 तृतीय असे 24 संघ स्पर्धेत उतरताना खेळताना दिसतील. तर ते पहिलीच लढत उद्घाटन झाल्यानंतर आपल्या समोर आहे. एक बाजूला फिल्डिंग करताना गावदेवी तळवली, ओव्हर क्रमांक 14 समोर आहे सरसोळी कडून बॅटिंग करताना नयन नवीन फलंदाज, पण यावेळी आहे वैभव. चांगली फलंदाजी करताना एक षटकार एक चौकार आले. त्या बॅटिंग करताना वैभवच्या क्रमांक 6 वर येताना आणखी एक सिंगल अर्जित केली वैभवने. लेग बायचा इशारा, अतिरिक्त धाव. येस लेफ्ट हँड great yard, perfectly bunda. Oh, what a celebration! Ashish Dubey is the name of the bowler. You miss, I definitely hit to the kiss to the stump. Superb yak. पहिली सफलता अर्जित केली आशिष दुबेने आणि ओव्हरऑल टीमला 7वी सफलता. 7 गडी बाद, स्कोर आहे फक्त 26. ज्या बॅटर कडून फटकेबाजी अपेक्षा होती, कारण एक चौकार षटकार ठोकल्यानंतर मात्र त्याला साफ क्लीन बोल्ड करताना आशिष दुबे डावखुरा गोलंदाज परफेक्टली हवेमध्ये वळवलं आणि तिथेच तरंगणारा चेंडू मात्र नीटचा समोर आल्या, लाईन मिस केली आणि तिथेच किस केल्या एस्ट्याना. 7वी सफलता. सुपर बॉलिंग या टप्पा गुडल्यावर पडल्यानंतर घेतलेलं वलन बॅकफुटवर जाताना कट करायचं होता. नवीन फलंदाज आला संजय. इरतीवर म्हटलं तर संजय बॅटिंग खूप कमी वेळा मिळतंय. संजय बॅटिंगची संधी आहे, करावं लागेल. संधी मिळत नाही असं थोडंसं विचार त्याने मनातले सांगितले होते, कारण पहिले टॉप ऑफच्या 5 बॅट्समॅन आम्हाला संधी मिळत नाहीये. संधी मिळाले, चांगला फटका, खराब मिस कॉलिंग, अजूनही संधी आहे पण तिथे परतीचा प्रवास मात्र मुश्किल होऊन गेला. बॅटरचं नाव आहे अर्थातच नयन. 4 फलंदाज त्याच्या पुढे जाताना डायमंड डकचा शिकार. हॅलो येस, आणखी एक सफलता. मिस कॉलिंग पुढे सरसह तिथून मात्र वेळ निघून गेली होती. ओ येस, बॅटिंग जशी मिळाली पहा, ही खंत होती. हॅलो, व्हॉट अ शॉट आहे संजय. इरती गोठवली आत्ताही जर षटकाला तर निखिल पाटील या स्पर्धेच्या मुख्य भूमिकेमध्ये आहेत. त्याच्याकडून रोख रुपये 500 दे संजयला देईल. कमाल केली संजय. बऱ्याचशा चर्चा आम्ही इरती गोठवली ते करत होतो की बॅटिंग मिळत नाही संजय, पण बॅटिंग मिळाले संजयला आणि त्याचा पुरेपूर फायदा होताना फेकून दिलं. वाईड डिप्स केलेच्या वरून षटकार आला. खातो गोलतो संजय. वेल्डन संजय. आता जर षटकार मारला तर निखिल पाटील यांच्याकडून दिले जातील 500 रुपयाचा कॅश प्राइज. षटकारे धावसंख्या मात्र वाढली गेलेली आहे, पोहोचते 32 वर. 32
लाजवाब बॉलिंग आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं. अपसाइड डायरेक्टली हिट. ओ माय गॉड. लावडले बट सेफ 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 पोहोचलाय संजय. चांगली चपलता दाखवली. एक षटकार आता मात्र की दिलासा दिले. मोस्ट निडेड षटकार आला त्याच्या बॅट पण धावसंख्या 33 वर. 33 वर 8 9 आणि 10 क्रमांकाचे बॅटर खेळपट्टीच्या वर आहेत. त्याच्यामध्ये एक षटकार टोकून एक सिंगल की 7 वर संजय पोहोचले. 33 8 गडी बाद 33. 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 चेंडू कमीत कमी 10-15 मॅचला मजा आणतील बॉलर खूप मात्र भन्नाट फॉर्म मध्ये सरसोळे जय गणेश कुशल सरसोळे. मजा येईल जर 10 धावा आल्या 15 आल्या तर मॅच डेफिनेटली विल बी फाईट. प्लीज रोशन. बल दिले या ओव्हर मध्ये आशिष दुबेने. 9 संतोष शेवटचं हाणामारचं टार्गेट सेट करण्यासाठी ओव्हर खूप महत्वपूर्ण असतं. स्लॅगिंग मध्ये समोर आहे संजय. 8 गडी बाद 33. पहिला चेंडू सोडू. नो बॉल. हो माय गॉड. वाईट पण होता. नो बॉल. नो बॉलची घोषणा केली. दंडित केलं गुरुनाथ पाटीलने. नो बॉल. तिथून पहा लाराचा आवाज किती स्पष्ट. स्वागत आहे लारा. राजू मेहर टीमचा प्रमुख कोच. पण त्याच्या संपत्तीला आमचा लाडका मंगल असायचा. दुनियेतील सोडून गेला पण त्याची सीट नेहमीच लाराच्या बाजूला असायची आणि आठवण नेहमीच लारा येत असणार आमच्या मंगलची. नो बॉलचा इशारा केलाय. चेंडू असेल फ्री. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 34 वर 8 गडी बाद 34 असे सद्यस्थिती आहे. पहिले मॅच आपल्या भेटीला आहे. युवक काँग्रेस चषक 2025 पर्व 2 मध्ये बॅटिंग करताना जय गणेश कुशल 11 सर नाव फ्री 8 ला हिट करण्यासाठी सुपर हिट बॅट्समन संजय ज्याने षटकाराने खातो गोलले संजय मडवी. काका आणि पुतण्या एकाच मॅच मध्ये खेळताना संजय फटकाले. ओ माय गॉड. जेल घेऊन फायदा होणार कॅप्टन रोशन कारण चेंडू आहे फ्री. सिंगल घेतली डेफिनेटली. दॅट इज अ गुड थिंकिंग. चांगला विचार होता का दुसरी धाव धोकेदायक ठरली असती. सिंगलने 35 धावा. चांगला फटका होता. एलिमिनेशनची कमतरता राहिली. शॉट ऑन पुल केला होता. जॅक केला होता परंतु कॅप्टनने पकडला झेल. तो घेऊन उपयोगी नव्हता का चेंडू होता फ्रीट. झेल नाही फक्त रनआउट दिली जाते. फ्रीट वरती आहे बॉलवरती. सिंगल मिळते. स्कोर 35 वर. शेवटचा टाकताना बॉलिंग मार्क संतोष. डाऊन द लेग. सिंगल घेऊ का जाऊ. इन ऍक्शन मध्ये पळालाय पण असे स्ट्राईक रोटेट दिले जाणार नाही कदाचित. नवी नियम आहे. वाईटचा इशारा. ये संपायर गुरुनाथ पाटील वाईट आहे. बघूया जरा निर्णय असे दुबे आम्ही जाणून घेऊ ना आहोत. चला जास्त प्रेशर करू नका. खूप सन्मान दिला जातं क्रिकेटचा पाहिलं डेफिनेटली. विकी तू विचारू शकतो पण त्याच्यासाठी जास्त वेळ घेऊ नको मित्र. वाईट आहे का. वाईट आहे का. एक गुरु सर वाईट आहे का नाहीये. येस डॉट बॉल. नो बॉल. त्याच्यात सिंगल आणि दुसरा डॉट. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोर मात्र स्ट्राईक वरती बॅट्समन आहे. रक्षक आहे बॅट्समन. ओ हो मिस टायमिंग. बॅटच्या 2 ला लागल्यानंतर शॉट फायनली गोशांकी क्षेत्र आहे तिथे मात्र केवळ सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी संतोषी. नो बॉल जरी टाकला सुरुवात केली ओव्हर मध्ये तदनंतर पहा सिंगल डॉट आणि पुन्हा सिंगल. क्लेवर बॉलिंग. बुद्धमेत्याचा वापर केला. शेवटचा ओव्हर हाणामध्येचा टाकताना संतोष कावदेवी तलवली कडून बॅकफुट वर क्लेवर बॉल. वाटतं विविधता यार. इम्प्रेस केले ओव्हर मध्ये. हाणामरचे षटक जोरदार हमला बोलण्याची मनस्थिती असते बॅटरची आणि तिथेच मग थोपून झालाय स्कोर. अर्थातच गावदेव तलूरच्या शेवटचा ओव्हर टाकताना संतोषने. जय गणेश कुशल सारसुरे 36. आखरी 2 बॉल 2 चेंडूचा खेळ. एक धमाका. क्लीन बॉल परफेक्टली बुंदा. उजवी एसटी केली आडवी. गडी क्रमांक बाद होताना 9 गडी बाद 36.
बॉल असेल 9 गडी बाद 36 ऑल आउट साठी 1 विकेट. शेवटचा बॉल सन्मुख सिंग. ओ माय गॉड, चांगल्या क्षेत्ररक्षण, परंतु इथे झाली खेळाची पहिल्या इनिंगचा खेळ मात्र इथे संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना आमंत्रण दिले होतं गावदेवी तवली रोशन कोहली टीमच्या कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर बोर्ड लागलेला आहे 9 गडी बाद 37. 38 धावांचा आव्हान, टार्गेट 38 कंपल्सरी. एका टेस्ट कोर्ट मध्ये खेळणं अनिवार्य असेल. कंपल्सरी चेस स्पर्धेचे नियम. भेटूया थोड्या काही विश्रांतीनंतर. तो दरम्यान रोशन मात्रेकडे जाऊया आणि हलकं संगीत ऐकूया. संपेल मुरबाडचे एक बेहतरीन आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकणार आहोत. नाव आहे योगेश वाघ. शुभळा स्ट्रोक. जाऊया ऐकूया प्लेअर बद्दल करूया आणि घेऊन येऊ आमच्या कॉमेंट्री. केला जातोय. या स्पर्धेचे निखिल पाटील यांचे शुभ हस्ते दरवळीत सुगंधी सोने प्रेमाचे आपुलकीचे हे पुष्पगुच्छ देऊन रोहन दोंडेजी म्हात्रे यांना केलं जात आहे सन्मानित. स्वागतम सुस्वागतम. हँडसम पर्सनॅलिटी रोहनजी दोंडेजी म्हात्रे यांना सन्मानित करताना निखिल औचित्य आहे युवक काँग्रेस चषक 2025. त्या दरम्यान दुसरे आमचे सन्मान्य पाहुणे आहेत बलिरामजी म्हात्रे, क्रिकेटचे निस्सीम चाहते. चिंचोली उद्यान हा चेहरा जयरामजी म्हात्रे असतील, सौलोराम पाटील असतील आणि आमचे बलिराम सातत्याने मात्र ते चिंचोलीमध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान ते करताना निखिल पाटील. स्वागतम स्वागतम सुस्वागतम बलिदादा पाटील म्हात्रे. ये जाऊया ऐकूया एक मुरबाडची बेहतरीन आवाज सुपला स्ट्रोक ज्यांच्या मुखातून आपण ऐकल्या ते योगेश वाघ येतील आणि सांगतील इनिंगची संपूर्ण कहाणी. प्लीज योगेश. थँक्यू सँडी सर. खऱ्या अर्थाने पनवेल विभागामधील महागुरू म्हणून ज्यांना आपण पाहतोय ऐकतोय, आज खऱ्या अर्थाने निश्चित मला देखील समालोचन करण्याची संधी मिळाली. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे प्रणेते अनिकेत दादा म्हात्रे, अक्षय दादा म्हात्रे आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन निखिल दादा म्हात्रे, ज्यांच्या माध्यमातून निखिलजी पाटील, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने निश्चित माझ्याशी संपर्क साधला गेला. दादा तुमचं सर्वप्रथम कौतुक. मी रात्री दादाला बोललो, दादा मला भरपूर उशीर होऊ शकतो, मी येण्याचा प्रयत्न करेल. सकाळी 6 वाजता निघालोय घरातनं. तिथून नेरळ मला 50 किलोमीटर आहे, तिथून ठाण्यावरनं इथं. आणि वेळ अशी आली की मी इथपर्यंत पोहोचलो तोपर्यंत निश्चित स्पर्धा देखील चालू नव्हती. म्हणजे मला देखील हिंमत मिळाली की मी बरोबर टायमावरती पोहोचले. मग करायची का सुरुवात? त्याबरोबर त्या अगोदर तुम्हा सर्व खेळाडूंना माझी एक विनंती आहे. आणि मी कुठेही समालोचनाला जाऊ, सातारा जाऊ, सांगली जाऊ, पुण्याला जाऊ, ठाण्याला जाऊ, कुठेही जाऊ, माझी सर्व खेळाडूंना एकच विनंती असते. मित्रांनो, मी समालोचन करताना फक्त एंटरटेनमेंट करत असतो, याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक कुणालाही बोलत नाही. त्यामुळे कुणीही फक्त एन्जॉय करून घ्यायचं आहे. दोन्ही टीम रेडी का? करायची सुरुवात. नवरीचे मामा नवऱ्याचे मामा वाजंत्री बहुगलबला असं काही नाही बरं का. फुकाड भावी नवरदेवांना जोरी आजा, जरा शांत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने पहिल्या डावामध्ये धावा पाहिला आमच्या स्कोरर मित्र सांगतायत 38. इंग्लिशला मला मास्तर जरा शाना होता, माझ्या एडा होतो, मराठीत सांगत जा. यस, स्कोरर 12वा खेळाडू. तुमच्यावर कधी रेट पडू शकते माझी, त्यामुळे तुम्ही पण जागे राहा. मित्रांनो, माझं समालोचन फक्त एंटरटेनमेंट करत असतो. धाबा धावपलकावरती अगदी आपण पाहू शकतोय पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्यात
ऐकल्यात मी सर. 37 धावा आणि विजयासाठी 38 धाव्यांची गरज आहे. परीक्षा घ्यायची होती परंतु उत्तर माझ्यापर्यंत पोहोचलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. हर्षल मडवी आणि मनोज दळवी. तर गोलंदाज हर्षल. जाऊया मॅच ऑन होती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भयानक कार्यक्रम. सासू मेली खोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. कास करून उपटी घालायला सुरुवात केली. पाहू शकाल पुन्हा एकदा. गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल, टुटुशा बॉल, तिथे डॉट. पहा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आम्ही पाहतोय अनुभवतोय. राजीव स्पोर्ट अकॅडमी गोठिवली गाव अर्थात युवक काँग्रेस चषक. आणि यावेळी देखील ओ हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू. चा दैदिप्यमान 16 अर्थात एस ए गोठिवली आयोजित काँग्रेस चषक 2025 चा दैदिप्यमान 16 जो मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करताय. 12 धावा खऱ्या अर्थाने पहिल्याच 2 बॉल वरती 2 मजबूत ठासून टोसून मनोज दळवी. यावेळेस पुन्हा एकदा नाईला झाला. आता ह्यो कंचा कॉन्फिडंट शॉट का असा रट्टा म्हणजे कुपोषित खाऊन पिऊन काय सांगतात डिक्लेअर झोन. 12वा खेळाडू असा. 12वा खेळाडू म्हणजे माझ्या बातेत स्टेपनी आणि स्टेपनी असा इथं फिल्डिंग वाल्यांची अशी धोकाच नाही. कुठून काटा लागला तरी हवा पण निघणार नाही. 1.25 क्विंटलच्या आतमध्ये बोजा. यस यावेळेस देखील इथे चांगला चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय आणि मला वाटतं पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा हर्षद. यावेळेस हो रट्टा मारला कुपोषित आला. ओ हो काय चालेल काय चालेल बघ त्याला विचारून जे नाही तू पळतो. पहा कंचा तरी खेळाडू कक्षात वजच करीतो. चालेल चालेल हरकत नाही. खाऊन पिऊन ढेकर देऊन पहिल्या षटकाचा खेळ मात्र डाळीत कांजी कांजात वरण झालं. तिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 14 धावा. स्माइल पण कडक आहे. गडी पण मस्त आहे. चिकन आहे जरा बरं आहे. पण बॅट्समन जरासा बोजा बारदान काट छाटके दीड पावशेरच्या आसपास आहे वाटतो. आणि यावेळेस देखील फटका वाकडे तिकडे बाबळेचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मार्ग षटकार पण झुकेगा नाही साला. गडी मात्र हातपाव पण षटकार 1.5 किलो. षटकाराच्या मदतीनं 22 धावा. काय रे बॅट्समन बारीक यो गडी बारीक याचा इंजन बारीक अवरेज फुल षटकार.
लय भयानक वस्तू, बारीक पण मजबूत रट्टा, फटका कमालीचा पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा विराज तयार. कन्यादान करस महा महा आत्मा पुराणात्मा. बॉलर डोळ्याला पाणी लावा. वाईट आला, दान झाला, धर्म झाला, काही का असे ना, वाईट आलाय. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 23 यावेळेस देखील हो फटका गॅप मध्ये, पण काय सांगायचं आहे तिकडं. यस, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चाफी. असाच का काहीतरी, तसाच काहीतरी झाला बरं का. थोडंसं फंबलिंग होताना पाहायला मिळालं. कारण तिथे संघाची धावसंख्या जाऊया मित्रांनो, 24 धावा धाव फलकावरती बनल्या गेल्यात. आणि या षटकातला अजूनही 2 चेंडूचा खेळ जो उर्वरित शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस हो पुन्हा एकदा बेकार. जसा बॉल बॅटवाला तसा दरदरा परपरा खाजोळीत पळायला लागला. खालची आळी वरची आळी, सकाळच्या गेल्यानं तुक्याच्या बोलून चोळीत मळीत सीमा पार. 4 ठोक. अठ्ठावीस धावा. काय दोघाय खाऊन आला आणि काय नाही, मजबूत खुरपून मारायला लागला. यावेळेस देखील फटका गॅप मध्ये, पुन्हा एकदा बेकार. बाई काय ही फिल्डिंग, लय बेकार. तोटका सारखी उडी मारली, जागी धमुच्या कोबी खाय. सुंदर क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. तोपर्यंत एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 29 29. आता माझी इंग्लिश सुधारली आहे का तुझं ऐकून. 29 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. थँक्यू डीजे. चांगलं असं संगीत आमच्या डीजेच्या माध्यमातून ऐकलं नाही ऐकलं. पुढचा सामना नेरूळ आणि त्यांच्या विरुद्ध नेरूळ टीमचे कर्णधार या आपल्याला टॉस करण्यासाठी, कारण नेक्स्ट मॅच आपली आहे. यस पहा, बस अशी फिल्डिंग केली म्हणजे काय माहिती आहे का, परत काहीच मुळी बाहेर येणार नाही, धोकाच नाही. पहा क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल 2 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. एका साईडनं टीम साईधाम 11 नेरूळ आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी शिरवणे. तर शिरवणे टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. विनंती आहे साईधाम 11 नेरूळ टीमचे कर्णधार आपल्याला टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. तोपर्यंत काय झालं तिकडं, काही सुमडेत कोंबडी मारली त्या पण कळला नाही. पहा इथे रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. आता विजयासाठी फक्त 5 धावेची गरज आहे. नाही मोठी घरचा पोकुळवासा वारा शिरा भसा भसा डास डूस डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी यावेळेस होताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 चालू आहे. त्यामधले 3 चेंडू झाले गेलेत. एक चौकार सहन करावा लागला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस हो बेकार. खुरप्या शॉट हानगा सख्या. पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर उठला सुटला चोळीत मळीत पळाला घरी. टाटा बाय बाय गया खतम. मॅच कंप्लीट. आता संघाची विचार जर केला तर मला वाटतं 3ऱ्या षटकामध्ये हा सामना कंप्लीट झालाय. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकते बॅटिंग करत असणारा संघ अर्थात गावदेवी तळावली आणि हार्ड लक टीम सारसोले संघ. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक.